Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहे। भाऊ, निवडणूक आयोगाला तुम्ही एक पत्र दिले, व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करण्यासंदर्भात ते पत्र आहे, काय नेमकं त्याच्यामध्ये लिहिले, का बरं तुम्ही पत्र दिले? मुळामध्ये ही मतदान प्रक्रिया पारदर्शी व्हावी, कायदेशीरपणे व्हावी यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत की मतदान प्रक्रिया होताना तिथं सीसीटीव्ही असले पाहिजे, तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे। पहिल्या मतदान करणाऱ्यापासून शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंत सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज अस्तित्वात येणं गरजेचं आहे आणि त्याच्या अंडरच ते झालं पाहिजे। कारण हे मतदान पारदर्शी झालं का नाही झालं, का बोगस झालं का नाही झालं, हे ठरवणारा वैध पुरावा सीसीटीव्ही शिवाय किंवा व्हिडिओ कॅमेऱ्याशिवाय दुसरा कोणता असू शकत नाही। म्हणून मी निवडणूक आयोगाला पत्र दिलं की सकाळपासून अगदी शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंतचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज हे जतन करून ठेवा, जेणेकरून उमेदवार या नात्यानं जेव्हा ते आम्हाला लागेल, आमचा हक्क आहे, तर तेव्हा ते आम्हाला बघता आलं पाहिजे। अशा पद्धतीचं पत्र मी निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि मुळामध्ये अडचण अशी झाली की 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 50 ते 55% होती। अचानक शेवटच्या 1-1.5 तासामध्ये ती 63% पर्यंत गेली। मग ही अचानक झालेली वाढ ही थोडी विचार करायला लावणारी आहे, थोडा संशय निर्माण करायला लावणारी आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा सीसीटीव्ही फुटेज आहे ते सगळ्या केंद्रांवर घेणं बंधनकारक आहे आणि ते तुम्ही जतन करून ठेवा अशी आम्ही मागणी केलेली आहे। पण निवडणूक विभागानं 900 जवळपास 1000 केंद्रावरती सीसीटीव्ही लावले होते, जवळपास रेकॉर्डिंगही केलं, पण तुम्ही 10% मतदान वाढल्याची शंका उपस्थित केली। काय शंका का बरं उपस्थित केली, काय नाही? मुळामध्ये असं आहे की एक तर सीसीटीव्ही फुटेज म्हणजे सीसीटीव्ही किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळ्या मतदान केंद्रावर लावणं बंधनकारक आहे। मग तुम्ही अर्ध्याच मतदान केंद्रावर हे का लावलं, मग हे तपासलं पाहिजे सगळं। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सगळ्या मतदान केंद्रावर, आता समजा एखाद्या मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच नाहीये, मग तिथं आत काय चाललं कोणाला माहित आहे? एखादा माणूस मयत आहे, त्याच्या नावाने जर मतदान झालं असेल तर मग त्याचं काय पुढे? किंवा एखादा माणूस तिथे आलेलाच नाही प्रत्यक्ष, त्याच्या नावाने तिसऱ्याने मतदान केलं, त्याचं काय? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। त्यामुळे ही लोकशाही प्रक्रिया आहे, लोकशाहीमध्ये पारदर्शीपणे कायदेशीरपणे ही निवडणूक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही एवढंच म्हटलंय की सगळ्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही फुटेज कंपल्सरी आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपल्सरी आहे आणि ते आपण जतन करून ठेवा, जेणेकरून उमेदवारांना ते बघता आलं पाहिजे। तुम्ही या संदर्भात काही न्यायालयात वगैरे धाव घेणार आहात? नाही, अजून नाही, आता बघू काय काय होतं। आता आम्ही जतन करून ठेवा असं त्यांना म्हटलेलं आहे, आता त्यांचं काही अजून रिप्लाय आला नाही। त्यांनी जतन करून ठेवलं असेल तर अधिक उत्तम, त्यांनी जर सगळं पारदर्शीपणे केलं असेल तर अधिक उत्तम। आता पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू, वकिलांशी चर्चा करू। त्या संदर्भात काही तुम्ही आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिले, पण काही तक्रार वगैरे करणार आहात का आणखी? नाही, मी पत्र असं लिहिलंय की जेवढ्या सगळ्या मतदान केंद्रावरचं सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ रेकॉर्डिंग हे जतन करून ठेवा, जेणेकरून कोणत्याही माणसाला शंका आली तर उद्या ते काढता आलं पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, त्यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवली आणि जे मतदान केंद्रावरती व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही आहे ते जतन करून ठेवा अशा संदर्भातलं एक पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला या ठिकाणी दिले। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।